काय तो कुनापा आईस्क्रीम, काय तो आंब्याचा ज्यूस, सारं कसं एकदम भारीच की हो. कारण की आज आहे माझ्या मुलगीचा वाढदिवस आणि तिचा स्पेशल डे. सोनाली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी, बाबा, आई माझा छोटासा वाढदिवस साजरा करायला आम्ही सांगलीला जाणार आहे. आणि साजरं करायला गेलो आहे सांगलीमध्ये. सांगलीमधले फेमस जे जे आहेत त्या ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा गेलो आहे आम्ही कुनाफा आईस्क्रीम खाण्यासाठी. इतकी छान ओढ लागली होती ना ते खाण्यासाठी. आम्ही सकाळपासून उपाशी होतो. कसला हे कुनाफा आईस्क्रीम कुणास ठाऊक. कारण की माझ्या मिस्टरांनी ना 2 दिवस डोकं आमचं खाल्लं होतं की नंदिनीच्या वाढदिवसाला हा कुनाफा आईस्क्रीम तुम्हाला खायला देणार. तर जाताना अशी आमची गंमत चालली होती. वाढदिवस बड्डे आहे म्हटल्यानंतर एन्जॉय हाच केलाच पाहिजे. आणि तिचा डे जेवढा स्पेशल करता येईल ना तितका आम्ही करायचा तिला प्रयत्न करत होतो. तर ही लिवला हे ब्लीस काय लिहिले ते वेल्स तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. तिथं गेलतो आणि तिथं गेल्यानंतर अरे ही आहे ते आम्ही यूट्यूबवर बघितलं होतं माझ्या मिस्टरांनी आणि स्क्रीनशॉट मारून ठेवला होता तसा की त्या तिथंच जायचा आणि मुलगीला ना तो कुनाफा आईस्क्रीम किंवा कुनाफा केक आहे ना तो खायला द्यायचा. आणि तिथं गेल्यानंतर बघा गो बाई काय त्या केकच्या क्वालिटी, काय त्या प्राईज आणि काय ते पदार्थ सगळं काय एकदम भारीच होतं बरं का. आणि बघल ते असं खावावं असं झालं. तर त्याला ह्यातला स्पेशल म्हणून घेतला हे कुनाफा आईस्क्रीम आणि इतकं छान होतं सांगतो. अगदी तोंडात टाकलं ना विरघळण्यासारखं आणि अगदी वेगळंच असं काहीतरी होतं. प्रत्येक ना पेस्ट्री म्हणा, प्रत्येक केक, प्रत्येक आईस्क्रीम प्रत्येक व्हरायटीचं होतं. आणि इथं आम्ही घेतलं आहे कुनाफा आईस्क्रीम की स्पेशल असं होतं. कारण की व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं होतं. बघूनच ना त्या माणसाचं खातानाच आमच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि आत्ता सुद्धा व्हिडिओ करताना सुद्धा तो कुनाफा आईस्क्रीम ना आम्हाला आठवत आहे. इतका छान लागत होता ना तोंडात टाकल्यानंतर अगदी वितळत होता सगळीकडं. ते आहे माझ्या मुलगीचा आज वाढदिवस, खास असा स्पेशल डे म्हणून तिच्यासाठी खास आहे. तिच्यासाठी आम्ही घेतलं होतं कुनाफा आईस्क्रीम. आणि तो अगदी आत येऊन शेवाळ्या गार थंड असं आतमध्ये क्रीम, पातळ असं झालेलं क्रीम, घट्ट क्रीम आणि चॉकलेट असं भरपूर असं त्यामध्ये होतं. वेगळं छान टेस्टला लागत होतं. कुनाफा तुम्ही खाल्ला असाल आणि ही कुनाफा आईस्क्रीम एकदा ट्राय करून बघा. इथं येऊन मिरजेमध्ये तुम्हाला भेटतं. आणि ह्याचं नाव तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये बघितलं असाल, माझ्या लक्षात नाही सांगायचं तुम्हाला. नक्की बघा बॅक जाऊन हे कुठं काय नाव आहे. मिरजेमध्ये आहे आणि 100% जाऊन तिथं खावा. हे आहे आपलं हे ज्यूस आहे. अगदी वेगळ्या पद्धतीचा ज्यूस आहे. यामध्ये सुद्धा ना खालच्या थरा असे 2-3 थर होते. प्रत्येक थराला अशी वेगळी अशी चवची जादू होती. क्रीमी टाईप, गोड, चॉकलेट, पिस्ता प्रत्येक फ्लेवरचे होते. मँगो फ्लेवरचं, पिस्ता फ्लेवर म्हणजे भरपूर असे फ्लेवर होते. त्यातलं आम्हाला आवडला तो पिस्ता फ्लेवर, तो घेतला 2 अशा. आणि मुलगीला केक खायचा होता. तर हा आहे मँगो केक. हा ना म्हणजे अगदी सांगतो तुम्हाला हा असा केक मी कधीच खाल्ला नव्हता. तर माझ्या मुलगीला तो केक खाऊ दिला. ज्यांना आंबा आवडतो त्याने हा नक्की ट्राय करा, त्यांना खूप आवडेल. मुलगा माझा ज्यूस पित होता, ती केक खात होती. आणि खायचं म्हणजे मुलं खाताना आपलंच पोट भरतं, त्यांनी सुद्धा आपल्याला देत असतात. तर हा तो ज्यूस पाक असं संपोच तर आम्ही खात होतो, म्हणजे इतका छान लागत होता. तर आता हे झालं आहे ज्यूस आणि कुनाफाचं हे नाटक. आता आपण तयार जाणार आहोत पुढं म्हणजे कुठं. तर काहीतरी पोटा पाण्याचं खाल्लं पाहिजे ना. आता गोड खाऊन झालं आहे, तिखट काहीतरी खायचं म्हणून आम्ही गेलो आहे आपल्या 100 फुटी रोडवर गेलतो सांगलीमध्ये. तिथं आमचं कायम ठरलेलं ठिकाण आहे. माझा आणि माझ्या मिस्टरांचं. आम्ही दोघं नवरा बायको राजाराणी आलो की तिथं 100% जातोच. मग मुलगीचा वाढदिवस आहे म्हणून तिथं तिला घेऊन गेलतो. आणि इथं जाताना सारखं आळवं तिळवं आमचं चाललंच होतं. मुलीला सारखं एन्जॉय करा, असं हे कर ते कर, आम्ही असं करत होतो तसं करत होतो. जुन्या आठवणी तिला सांगत होतो की आम्हाला असलं कुठलं ग बाई, केकसुद्धा कापायचं आम्हाला देत नव्हती, पण तुला बघ तुला खास असं स्पेशल डे इथं करत आहे. तर चला आपल्या मुलांना सुद्धा आपले अनुभव सांगत जाऊ. बघा एखादी गोष्ट चांगली देत असाल तर त्याच्याबरोबर आपले अनुभवसुद्धा देत जावा, म्हणजे त्याला ना त्या वस्तूची त्यांना ना जाणीव झाली पाहिजे. तर अगदी बघा इथं तिला पाहिजे होतं हॉटडॉग. तिथं इथं काही मिळालं नाही. सकाळपासून कुणाचं ऐकलं होतं कुणास ठाऊक मला हॉटडॉग पाहिजे हॉटडॉग पाहिजे. तर इथं मिळाला आहे व्हेजिटेबल रोल, तो दिला आहे. बट ठीक आहे हाच खा म्हटलं, हा हॉटडॉग सारखाच लागतो या. आम्ही खाल्ला आहे. मग तर तिला सांगितलं, तिला पटलं सुद्धा आणि ती खायला घेतलं आहे. व्हेजिटेबल खूप सुंदर असतात बघा इथले सुद्धा पदार्थ. AP म्हणून आहे, AP बेकर्स आहेत आपल्या 100 फुटी रोड मध्ये सांगलीमध्ये. खूप छान चवीला असतात, गरमागरम असतात. स्वच्छता आहे, विशेष म्हणजे जिथं स्वच्छता तिथं आपण बरं का.
तर चला आपल्या इथं हँडग्लोव्ज वगैरे घालून छान असं गरम करून दिला आहे पिझ्झा. आमच्या चिरंजीवाला पाहिजे होता पिझ्झा. तर काहीतरी बाहेर आलं की त्यांचे काहीतरी नखरे चालू असतात की पिझ्झा नको, बर्गर पाहिजे, हे नको ते पाहिजे, तोंडाला वाटेल ते मागत असतात. तर म्हटलं गप खा, खूप छान लागतो हा चवीला. मी तर पिझ्झा आणि तो व्हेजिटेबल रोल आणि तो अंड्याचा, आता व्हेज नॉनव्हेज खात नसल्यामुळं अंड्याचं वगैरे आम्ही टाळलं शक्यतो, काय शनिवार असल्यामुळं. तर अंड्याचासुद्धा रोल खूप सुंदर लागतो. इथले सगळेच पदार्थ छान लागतात आणि गरम करून देतात. स्वच्छता आहे भरपूर. नक्की तुम्ही सुद्धा आला की सांगलीला इथं AP बेकर्स म्हणून आहे 100 फुटी रोडला, तिथं जावा, नक्की ट्राय करा. खूप सुंदर असं चवीला आहे. बसायची बाहेर सोय आहे. गरम करून देतात, हँडग्लोव्ज घालतात हातामध्ये, स्वच्छता आहे. चला तिखट खाऊन झालं आहे आणि नंतर आता गार केलं पाहिजे ना पोटाला, थंडगार. म्हणूनच आम्ही गेलो कोकणासारख्या ठिकाणाला. तर हे ठिकाण आहे कवठेपुराणला जाताना, म्हणजे त्या रोडलाच बुधगाव कवठेपुराण आपण मधला मार्ग आहे तो आम्ही गेलतो. आणि तिथं तुम्हाला सांगतो अगदी फेमस होईल, कारण की अगदी प्युअर असं इथं ज्यूस मिळतो, थंडगार असा. पलक वगैरे नाही, आपला जे गाड्यावर मिळतं तसं नाही, अगदी प्युअर असं छान असं हे ज्यूसचं आहे. आत गेल्यानंतर असा गारवा आहे बाहेर, आजूबाजूला झाडे आहेत आणि आतून जाताना अगदी शेतातली रस्ता असताना त्याच पद्धतीनं आहे. जाताना तुम्हाला ना खूप आनंद वाटेल. आणि हे बघा छान असं ठिकाण आहे, आजूबाजूला झाडं आहेत. अगदी गावाकडची वस्ती असते ना त्याच पद्धतीनं इथं वस्ती आहे. जास्त डेकोरेशन झाकपूक नाही बरं का, आपल्या सिटीमध्ये कशी झाकपूक असते ना तशी नाही, पण चव मात्र ना एक नंबर आहे. रोड म्हणजे रोडवर अगदी दुकान आहे असंही नाही, आतल्या साईडला दुकान आहे, स्वच्छता आहे. विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो पार्किंगला जागा भरपूर आहे. तिथला प्रत्येक ज्यूस आम्ही पेला आहे, खूप छान चवीला आहे. विशेष सांगतो तुम्हाला झटपट मिळतो आणि ओरिजिनल आहे. तर हे बघा प्राईससुद्धा ह्याच्या लो आहेत, म्हणजे एकदम हाय वगैरे नाहीत. आणि स्वच्छता, गाड्या नाही, धुळा नाही तिकडं. आणि विशेष सांगतो तुम्हाला आवडणार इतके छान इथं पदार्थ तुम्हाला हे मिळणार, ज्यूस मिळणार. तर आम्ही ज्यूस मागवला होता जांभूळ शॉट माझ्या मिस्टरांच्या आवडीचा, नंतर अननसचा ज्यूस, तो सुद्धा सुंदर होता. आणि स्पेशल आंबा ज्यूस घेतला होता, मुलगीचा वाढदिवस स्पेशल करायचा म्हणून स्पेशल आंबा ज्यूस. रेग्युलरचा सुद्धा आंबा ज्यूस मिळतो, तो ड्राय फ्रूट्स किंवा चेरी वगैरे बिन म्हणजे व्यतिरिक्त तो सुद्धा सुंदर लागतो, छान लागतो. तो सुद्धा आम्ही मागवला आहे. दिसताना किती छान दिसत आहे बघा. तुम्हाला इथं आसपासचे आहे ते वस्तू एकदम गावठी दिसेल, पण इथलं ना सर्व करण्याची पद्धत, त्याची टेस्ट शहरातल्या जे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना त्याच्यापेक्षा भारी बरं का. आणि हा शॉर्ट्स आहे ना माझ्या मिस्टरांच्या आवडीचा, त्यांच्यापेक्षा मला सुद्धा आवडतो. खूप सुंदर असा हा शॉर्ट्स आहे, जांभूळ शॉर्ट्स. हे मँगोचं तर काही बोलायचं काम नाही, हापूस आंबा, प्युअर हापूस आंबा. अगदी हे म्हणत होते चपाती घेऊन गेलो तर हा एकदम आंबरस आणि हे लागल. तर माझ्या मुलग्यानं तो चेरी खाल्ली होती एकदम बर्फाची, त्यामुळे त्याचा चेहरा असा झालाय. तिला पण मुलगीला पण खूप आवडला हा ज्यूस. ड्रायफ्रूट्स एकदम लागल्यानंतर असं झालं तिचं तोंड, खूप सुंदर असं हे झालं आहे. आणि हे बघा ज्यूससुद्धा असा गटगट जात होता, बाकीच काही जाणार नाही मुलांना गटगट, पण हे असं जाणं छान असं थंड होतं आणि सगळं कसं ओरिजिनल होतं, त्यामुळं छान चवीला होतं. नक्की तुम्ही सुद्धा जावा. आणि त्याच्यानंतर आम्ही डिश घेतलेली होती ती स्वीट कॉर्नची. खूप असे त्यामध्ये फ्लेवर होते फळांचे, वेगळं काय तर असं होतं, चाट असा होता, ड्रायफ्रूट घातले होते आणि छान चवीला होता. हे सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाता जाता सोनाली किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. असं सोनाली किचन पाहत राहा. धन्यवाद. आणि हे बघा स्पॉट असं एकदम हिरवगार कोकणात आल्यासारखं मस्त असा. बाय.